शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला बाणासुराच्या वधाची कथा सांगितली. यानंतर शुकाचार्य म्हणले, राजा, एक दिवशी भगवान विष्णू परमात्म्यांचा अंश अवतार या गोपाल कृष्णांना भेटण्यासाठी म्हणून नारायण 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 देवर्षी नारदांची स्वारी आली. देवर्षी नारदांची स्वारी ज्या वेळेला आली, देवर्षी नारदांनी पाहिलं. भगवंतांनी नमस्कार केला, विचारलं, काय म्हणता नारदा, कसे आहात? त्यांनी पाहिलं, छान, उत्तम. कसं काय येणं केलं? म्हणलं, प्रभू, तुमच्या आत्याकडे कुंती मातेकडे धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव यांनी एका यज्ञाचं आयोजन केलं आहे. तुम्हाला त्यांचं पत्र तर येईलच, पण मला तुम्हाला निरोप सांगायला सांगितलं आहे. भगवंतांनी पाहिलं, काही हरकत नाही, यज्ञाकरताच बोलावलंय ना. यज्ञ, आपण या यज्ञाची महती ऐकली. का करायचा यज्ञ? का करायचा असतो? हवन, होम, याग का करायचा असतो? यज्ञ आणि याग हा शब्द एकच आहे. यज्ञ, याग, यजन हे तिन्ही शब्द एकच आहे. अर्थ त्यातला एकच निघणारे. शब्द वेगवेगळे जरी असले तरी त्याचा अर्थ एकच आहे. हवन करणे, भगवंताच्या नावाने आहुती देणे. ठीक आहे, कोणता यज्ञ करणार आहे? राजसूय यज्ञ करणार. या राजसूय यज्ञाची अट होती, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण दिशेला असलेले सगळे राजे जिंकून आल्यानंतरच हा यज्ञ करता येतो, असा नियम होता. भगवान गोपाल कृष्णांची स्वारी पांडवांकडे गेली. आपल्याला माहिती आहे, पांडवांचं वर्णन व्यासांनी केलं. केवढे अधिकारी असतील पांडव. तुमच्या माऊलींनी तर सुद्धा सांगितलं ना की द्वारकेचे राणे का? ज्ञानदेव म्हणे व्यासाची एक होणे. महर्षी व्यासांनी सांगितलेल्या धर्म तत्वावरती पांडवांनी आपलं स्वतःचं जीवन ठेवलं होतं, म्हणून द्वारकाधीश भगवंत आणि आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, अर्जुन तर भगवंताच्या सख्य भक्तीपर्यंत पोहोचलेला. फार छान महाराजांनी बऱ्याच गोष्टी सांगायच्या. महाराज म्हणायचे की अनेक पटीने जो आपल्या बरोबरीचा असतो माणूस त्याच्याशी मैत्री करतो. मैत्री करताना, मित्र निवडताना बरेच गुणधर्म आपल्यासारखे त्याच्या असतात, तेव्हाच माणूस त्याच्याशी मैत्री करू शकतो. अर्जुन हा भगवंताच्या बरोबरीचा व्यक्ती आहे. भगवंताने त्याच्याशी मैत्री केली आहे. अधिकारी होता अर्जुन सुद्धा, सामान्य नाही. आणि भगवंत जेव्हा गेले, पांडवांकडे गेले, तेव्हा पांडवांनी बघितलं, देवा देवा राजसूय यज्ञ करायचा ठरवला. पूर्वेकडे एकाला पाठवलं, पश्चिमेकडे एकाला पाठवलं, चारी भावांना चारी दिशेला पाठवलं. पण या सगळ्या राजांना जिंकण्याचं कोणालाच टेन्शन नव्हतं, कोणालाही दबाव नव्हता, कोणालाही ताण नव्हता, कोणालाही त्रास नव्हता, कारण पांडव तेवढे सक्षम होते. पण पांडवांना थोडा धाक वाटला, थोडी भीती वाटली, थोडी चिंता वाटली.
एक राजा जिंकता येणार नाही. भगवंतानी डोळे लावले. काय झालं धर्मा? म्हणलं कृष्णा, सगळे राजे जिंकता येण्यासारखे, पण एक राजा जिंकणं खोड अवघड आहे. काय झालं म्हणलं? कृष्णा, जरासंध नावाचा, तुला माहिती आहे, कंस महाराजांचा सासरा, अवघड आहे. का? आजपर्यंत त्याला जिंकेल असा कोणताच राजा जन्माला आलेला नाही असं आम्ही ऐकलंय. कारण त्या जरासंधाची काय कथा सांगावी? कृष्णा, त्याला कोणी मारू शकत नाही. त्याला आशीर्वादच दिलेला आहे. जरा नावाच्या यक्षिणीने आशीर्वाद दिलेला आहे. त्याचे 2 तुकडे जरी केले, 2 तुकडे करून त्याला फाडलं जरी, तरी त्याचे फाडलेल्या देहाचे पुन्हा पुन्हा ते तुकडे जोडल्या जातात. कृष्णाने पाहिलं, ठीक आहे, बघू, आपल्याला प्रयत्न करणं तर भाग आहे. आपल्याला त्याला जिंकल्याशिवाय तर राजसूय यज्ञ करता येणार नाही. मग त्याला जिंकायला जायचं कोणी? भगवान म्हणले, एक काम करू, आपण 3 जण जाऊ त्याला जिंकायला. कोण कोण? म्हणलं, धर्मा तू नको येऊ बाबा. तुला कुठेही नेलं ना, तू इतके तत्वज्ञान सांगत बसू, तुला न्यायचं म्हणजे मोठी अवघड गोष्ट आहे. तू नको येऊ. नकुल सहदेव लहान आहेत, त्यांना कुठे नेतो? माझ्यासोबत भीम आणि अर्जुन या दोघांना पाठव. आणि मग भगवान भीम अर्जुनाला बरोबर घेऊन ब्राह्मणाचा वेश घेऊन या जरासंधाच्या दाराशी आले. जरासंधाच्या दाराशी आल्यानंतर या तिघांनी आपलं रूप बदललं आणि ब्राह्मणाच्या वेशात आले. का? कारण भगवंताला माहिती होतं जरासंध असा सहजासहजी कोणाचंही ऐकणार नाही. जरासंधाला जर आपल्याला वश करायचं असेल तर पहिल्यांदा काहीतरी त्याच्यासाठी आपल्याला कपट केल्याशिवाय नाही. म्हणून भगवंतानी केलं काय? भगवंतानी एका ब्राह्मणाचं रूप घेतलं, भीमाला ब्राह्मणाचं रूप दिलं आणि अर्जुनालाही. तिघही ब्राह्मण. अशी संध्याकाळची वेळ होती. संध्याकाळच्या वेळेला आले. ओम भवती भिक्षांदेही. या जरासंधाचा नियम होता. सूर्योदयाची संध्या करत असताना आणि संध्याकाळची संध्या करताना जो कोणी भिक्षेकरी आला त्याने जी काही भिक्षा मागितली ती भिक्षा त्याला द्यायची असा त्याचा संकल्प होता. मोठे मोठे संकल्प करणारे लोक असतात, लक्षात ठेवा. आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, तेव्हा देव थोडी कृपा करतो. आपले संकल्पच इतके छोटे असतात. महाराज म्हणले, करायचं तो संकल्प मोठा करत चला. नाही या जन्मी पूर्ण झाला तर पुढचा जन्मी देव तो संकल्प पूर्ण करायला पुन्हा जन्माला घालील. संकल्प मोठा करत चला. खूप मोठे संकल्प करतात तेव्हा देव थोडी कृपा करतो. महाराजांनी पाहिलं काय संकल्प आणि खरंच आहे. यांनी पाहिलं काय भिक्षा पाहिजे बोला. आता असं म्हणल्यावरती 3 जण उभे होते. तिघांनी पाहिलं, आधी वचन दे. म्हणलं, वचन काय? भिक्षा मागा, तुम्हाला काय पाहिजे मागा. हा जरासंध द्यायला तयार आहे. त्यांनी पाहिलं नाही, आधी वचन. त्यांनी पाहिलं, तुम्हाला जे पाहिजे ते मागा. भगवान पुढे झाले आणि भगवंतांनी पाहिलं, आम्ही 3 ब्राह्मण आहोत, आम्हाला भिक्षेमध्ये धान्य नको, स्वयंपाक वरण भात भाजी पोळी हे काहीच नको. भिक्षा धन नको, धान्य नको, अन्न नको, वस्त्र नको. यांनी पाहिलं, मग काय पाहिजे मागा. यांनी पाहिलं, देणार असशील तर राजा आम्हाला
युद्धाची भिक्षा दे. काय युद्ध? आम्हाला तुझ्याशी मल्ल युद्ध करायची इच्छा आहे, आम्हाला तुझ्याशी कुस्ती खेळायची इच्छा आहे. जरासंध असला, तुम्ही कोण आहे आधी ते सांगा, आय कार्ड दाखवा. महाराज म्हणायचे, एखादा जर म्हणला की तुमच्यावर धाड टाकायची, त्याला आधी आय कार्ड दाखवतो. धाड टाकणारा कोण? असं कोणालाही कोणावर धाड टाकायचा अधिकार नाहीये. आय कार्ड दाखवा, तुम्ही कोण आहेत खरं सांगा. त्यांनी पाहिलं, आम्ही कोणी का असे ना आमच्याशी. म्हणलं आधी तुम्ही कोण आहे सांगा, मग मी ठरवतो तुम्हाला भिक्षा द्यायची. असा प्रसंग महाभारतात एकदा असाच घडलेला आहे प्रसंग. कधी? ज्या वेळेला परशुरामांकडे कर्ण धनुर्विद्या शिकायला गेला तेव्हा काय झालं होतं, 11 महिने जवळजवळ झाले. 1 वर्षभराचा कालावधी होता आणि 11 महिने होत आले. हा कर्ण द्रोणाच्या परशुरामांकडे विद्या शिकत होता, धनुर्विद्या शिकत होता. आणि काय म्हणून शिकत होता? तो ब्राह्मण पुत्र म्हणून शिकत होता. मी ब्राह्मणाचा मुलगा आहे. कारण परशुरामांनी शपथ घेतलेली होती, परशुरामांनी पण केलेला होता, परशुरामांनी ठरवलेलं होतं, मी ब्राह्मणांच्या मुलाव्यतिरिक्त कुणालाही विद्या शिकवणार. आणि या कर्णाने आपण ब्राह्मण पुत्र आहो असं सांगून परशुरामांकडून विद्या शिकायला सुरुवात केली होती. त्याला 11 महिने पूर्ण झाले. आणि एक दिवस घडली घटना अशी की या परशुरामांची दुपारची वेळ, वामकुक्षी थोडं झोपायची इच्छा झाली. काही गौण नाही, झोपायची इच्छा होणं काही गौण नाही का? आणि इच्छा झाली नाही झाली तर झोप आल्यावर काही करू शकतं का माणूस? काही करू शकत नाही. त्यांनी पाहिलं, ठीक आहे झोप, कुठे झोपायचं? झाडाखाली. आता झोप आली म्हटल्यावर तिथं काही गादी पाहिजे, पलंग पाहिजे, उशी काही गरज नसते, झोप आली पाहिजे फक्त. आणि कुठेही जरी समजा घरी गोळ्या घेऊन झोपावं लागत असेल ज्यांना, त्यांनी काय करायचं, असं कथा कीर्तनाला जाऊन बसायचं. तिथे गोळी बिळी न घेता येते. गंधे महाराज फार सांगायचे छान. ते म्हणायचे, जाऊ द्या निदान आमच्या कीर्तनात येऊन लोक झोपतात तरी, आणि ते बिना गोळ्यांचे झोपतात. घरी गोळ्या घेऊन झोपावं लागतं, इथं निदान बिना गोळीचे झोपतात. काय चांगलंच आहे ना. उलट घरी प्रयत्न करून जी येत नाही, विनासायास येते. त्याच्यामुळे झोपेचं कथा कीर्तनाचं जवळचं नातं आहे. ज्याला घरी झोप येतच नाही त्यांनी असं कीर्तनात जाऊन बसायचं, आपोआप झोप होती. तिथे काहीच पाहायचं काम नाही, बरं सहज होती. तिथे गादी लागत नाही, उशिरा. तुम्ही घरी बघा बरं खुर्चीवर झोपून, घरी नाही झोप लागणार, पण इथे खुर्चीवर बघा बरं. बरं ते इतकं ती खुर्च्या पक्क्या ठेवल्यात मंडळींनी, हे बरं केलं. एका ठिकाणी खुर्च्या थोड्याशा तकलादू होत्या आणि त्या बाई बरं त्याही खुर्चीपेक्षा दुप्पट त्या बसना, आधी खुर्चीतच बसना, कशा तरी बसल्या उडून ताडून आणि त्या टेकल्या. परत त्या टेकल्या आणि त्यांचा लागला डोळा आणि ती खुर्ची झाली ना उलटी. तिथल्या तिथे कडकड कडकड आवाज झाला. दुसऱ्या दिवशीपासून त्या बाई बाहेर पायऱ्यांवर बसायला लागल्या. म्हणलं काऊ काकू, म्हणलं नको, बाहेरच बसले तर बरं. काल खुर्ची उलटी झाली म्हणल्या. निदान मंडळांनी खुर्च्या चांगल्या ठेवल्यात त्याच्यामुळे. आणि इंदोरमध्ये निदान बरं आहे, सगळे मध्यम, काही फार सांभाळून आहेत, सगळं आपलं वजन काटा सगळा सांभाळून आहेत. त्याच्यामुळे बरं आहे की निदान उलट व्हायची तरी भीती नाहीये. तिथले तिथे डोळा लाग नका, डोकं पाठीमागे जाई नका, काही हरकत नाही. आता एवढं होणारच आहे, तेवढं आपण गृहीत धरूनच चालायचं. कारण आपण वेळच थंडीच्या काळात झोपायची निवडलेली आहे. ही वेळ खरी म्हणजे शांत झोपायची, कसे तरी कामं आवरून आपण ती वेळ निवडली. त्याच्यात इंदोरकरांची काय चूक आहे? असो, आलाय आता संपत शेवटचा टप्पा राहिलाय. झोपलेली शांत झोपा. झोपले
जिथे झोप आली तिथे गादी लागत नाही, उशी लागत नाही. इथे होतो आपण काही कथेच्या बाहेर नाही गेलो बरं का. तुम्हाला असं वाटलं आमच्याकरता मुद्दाम गेले की काय? नाही. परशुरामांची स्वारी झोप आली म्हणून झोपली, झाडाखाली झोपली, दुपारची वेळ होती, जमिनीवरती झोपली, त्या मातीवरती झोपली. फक्त उशाखाली काय घ्यायचं तर बरोबर पटकन तिथे कर्ण बरोबर होता. कर्ण हुशार होता. गुरूंना पडायचं म्हटल्यावर तो पटकन दिशी मांडी घालून बसला आणि महाराजांना म्हणला, महाराज मांडीवर डोकं ठेवा. कर्णाने महाराजांना मांडी दिली, परशुरामांनी डोकं ठेवलं. परशुरामांनी जसं डोकं ठेवलं क्षणभर गुंगी लागली, डोळा लागला आणि तेवढ्यात एक भुंगा गुनगुन 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 करीत परशुरामांच्या जवळ फिरायला लागला. त्यांनी एकदा दोनदा तीनदा त्या भुंग्याला हाकललं, पर जास्त जोरात हाकलता येईना कारण महाराज मांडीवर झोपले होते आणि त्यांना नेमकी झोप छान लागली. शेवटी एक क्षण आला, त्यांनी त्याला भुंग्याला थोडा जोरात फटका दिला. जोरात फटका दिला तर तो भुंगा फटका त्यांनी हुकवला. तो भुंगा पटकन वर गेला, तो हात पुढे गेला, त्या भुंग्याने जसं वर जाऊन या परशुरामांना झोपलेल्या मांडीच्या खाली शिरकाव केला. परशुरामांच्या डोक्याच्या बाजूनी मांडीच्या खाली हा भुंगा शिरला. बरं, आता मांडी हलवता येईना, डोकं काढणं महाराजांचं बाजूला ठेवणं शक्य होईना. हा भुंगा नुसता खाली गेला नाही तर या भुंग्यानी खालून या कर्णाची मांडी कुरतडायला सुरुवात केली. मांडी कुरतडायला सुरुवात केली, अक्षरशः त्याचं मांस तोडायला सुरुवात केली आणि या कर्णाच्या मांडीला छिद्र पाडून तो भुंगा वर आला. कर्णाची स्वारी शांत बसलेली होती. रक्ताची धार लागली आणि ती रक्ताची धार परशुरामांच्या खाली गेली आणि परशुरामांच्या अंगाला क्षणिक काहीतरी गरम लागलं आणि गरम लागलं म्हणून एकदम त्यांना जाग आली. उठून पाहिलं तर रक्ताची धार. त्यांनी पाहिलं, हा उभा राहिला. महाराज उठले खडकन दिशी. काय झालं काय झालं काय झालं म्हणल्यावर त्यांनी सांगितलं, महाराज भुंगा डसला. अरे बाप! परशुरामांनी त्याला बाकी काही विचारायच्या आधी पहिला प्रश्न विचारला, तू कोण आहे? कोण आहेस तू? त्यांनी पाहिलं, महाराज तू कोण आहेस? त्यांनी पाहिलं, महाराज तू कोण आहेस? सांगावं लागलं कर्णाला, मी कर्ण आहे. तत्पूर्वी परशुरामांनी त्याला पहिला प्रश्न विचारला, तू कोण आहे सांग. तू ब्राह्मणाचा मुलगा दिसत नाही का? कारण एवढा भुंगा चावेल आणि मांडी फोडून बाहेर येईल, तो पण ब्राह्मणाचा मुलगा इतका शांत बसेल शक्य नाही. तो क्षत्रियाचा मुलगा असला पाहिजे, कारण क्षत्रियाचा मुलगा एवढं सहन करू शकतो, ब्राह्मणाचा मुलगा हे सहन करू शकणार नाही. आणि मग तो म्हणाला, महाराज तुम्ही मला म्हणता मी ब्राह्मण पुत्र नाही, मी क्षत्रिय पुत्र आहे. मी खरं क्षत्रिय पुत्र असताना द्रोणाचार्य म्हणतात तू क्षत्रियाचा मुलगा नाही, तू कोळ्याचा मुलगा आहे. मग नेमकी मी क्षत्रियाचा मुलगा आहे का, कोळ्याचा मुलगा आहे का, ब्राह्मणाचा मुलगा आहे, तुम्ही सांगा. त्यांनी पाहिलं, ते मला माहिती नाही. तू ब्राह्मणाचा मुलगा नाहीये, तुला शिकवलेली सगळी विद्या निष्फळ होईल. परशुरामांनी शाप दिला आणि परशुरामांची स्वारी तिथून निघून गेली. आपल्याला माहिती आहे घटना, दिव्य आहे. बाळ सोडून ते तिधले कुंतीने जळात, परी राधिकेच्या घरी ते वाढले सुखात. कर्ण राज म्हणून त्याचे नाव अमर आहे, जगी जास कोणी नाही त्यास देव आहे. निराधार आभाळाचा तोच भारसा आहे, तोच भारसा आहे. जगी जास कोणी नाही
इतिहास देव आहे. हा कर्ण शेवटी तू आणि खरंच आहे हो, असा प्रसंग तिथे घडला. या जरासंधाने विचारलं, आधी तुम्ही कोण आहे सांगा. ब्राह्मण कधीही कुस्तीची भिक्षा मागणार नाही. तुम्ही मल्लयुद्धाची भिक्षा मागताय, तुम्ही ब्राह्मण नाही, तुम्ही कोण आहेत सांगा. शेवटी हे तिघही जण प्रगट झाले. जरासंध हसायला लागला, मला वाटलंच कृष्णा, तुझ्यासारख्या कपटी व्यक्तीशिवाय हे कपट कोणी करू शकत नाही. कृष्णाने पाहिलं ते जाऊ दे, जरासंधा कुस्ती करायची आहे, बोल आमच्या तिघांपैकी कोणाशी कुस्ती खेळतो. हसायला लागला. जरासंध म्हणला, कृष्णा तुझ्याशी कुस्ती खेळायचा तू लायकीचाच नाही, तू पात्रता नाही तुझी माझ्यासोबत कुस्ती खेळायची. का? अरे 17 वेळा पळून गेला तू. बरं पळून गेला तर गेला, लहानपणी इतकं तुझं आयुष्य सगळं पाहिलं, तुझा सगळा बायोडाटा वाचला, तर काय लहानपणी चोऱ्या काय केल्या, हे काय केलं, काय तुझ्यासोबत शक्य नाही. आणि गवळ्याच्या पोरासोबत कुस्ती खेळायची माझी इच्छा नाही. तू सरक बाजूला. आता या दोन्ही भावांना धाक पडला. त्यांना असं वाटलं होतं की कृष्णाचा नंबर लागेल कुस्ती खेळायला, पण कृष्णाचं तर त्यांनी नावच काढून टाकलं. अर्जुनाकडे पाहिलं. अर्जुन तर फार लहान आहे रे माझ्यापेक्षा, काय त्याच्याशी कुस्ती खेळणार, त्याच्याशी कुस्ती नाही खेळायची. आता मात्र भीमाच्या लक्षात आलं, हे दोघंही सुटले म्हणल्यावर आपला नंबर लागतो, आपल्याला कुस्ती खेळावी लागती. भीम सुद्धा जरासंधासोबत कुस्ती खेळायला घाबरत होता. जरासंध साधा नाही हा, आणि भीमही साधा नाही. तुम्ही महाभारत वाचलंय का? महाभारत ऐकलंय का? महाभारत पर्व मला वाटतं मागे आता आमच्या देशपांडे महाराजांनी कोणतं पर्व सांगितलं, अजून सांगायचंय. बर, आणि यावेळेस कोणतं सांगणार आहे? अच्छा, अजून ठरलं नाही. वनपर्वामध्ये आपण ऐकलंय का की ज्या वेळेला भीमानी प्रतिज्ञा, सगळ्या प्रतिज्ञा आदरणीय गंधे महाराजांनी सांगायचं, महाभारतातल्या जास्तीत जास्त प्रतिज्ञा भीमानी केलेल्या आहेत. आणि या भीमानी बाकी सगळं सोडा, पण 100च्या 100 कौरव एकट्या भीमानी मारलेत. 100 कौरव. त्यातले महाराजांनी सांगितले 22 जण बुक्की मारून कवटी फोडून मारले. महाराज म्हणले हे फोडणं सोपं नाही. महाराज म्हणले मेल्यावरती छनी हातोडीने फोडावं लागतं, हे बुक्कीत फोडणं इतकं सोपं नाही. मग भीमानी, आणि तो भीम कसा होता, भीमाचं वर्णन करताना सांगितलं की तो त्याच्या शरीरामध्ये 1000 हत्तींचं बळ. 1000 हत्ती विचार करा ना, एक हत्ती 1000 हत्ती कुठे, आणि तेवढं बळ भीमात. आणि तो भीम जरासंधाशी युद्ध करताना घाबरायचा म्हणजे तो जरासंध काय असेल. हा, भीम कधी उभ्या आयुष्यात रथात बसला नाही. तो खांद्यावर गदा घ्यायचा, रणांगणात सुद्धा मोकळ्या मैदानात पायी फिरायचा. का? कारण असं वर्णन केलंय, भीम बसला रथावरी. समजा इकडून तिकडून भीम रथावर बसलाच, रथ बसला जमिनीवरी, गोपाल कृष्ण भगवान की. भीम रथावर बसला तर तो रथ जमिनीवरती. याला घोडे घेऊन पळतील कसे, याला घेऊन पळणं सोपं नव्हतं. त्या भीमानी थोडे न थिडके 100 कौरव मारले. त्या भीमानी एवढ्या प्रतिज्ञा केल्या. त्या भीमानी जरासंधाकडे पाहिलं. जरासंध म्हणला, हा याच्याशी मी युद्ध करायला तयार आहे. ठीक आहे म्हणला भीम, आता काय, 1 नाही 2 नाही 3 नाही 27 दिवस या दोघांमध्ये रोज घणघोर मल्लयुद्ध झालं. 27 दिवस.
वर्णन आहे भागवतात. 27 दिवस झाल्यानंतर 27व्या दिवशी भगवंताला भीमाने सांगितलं, हे बघ देवा, आजचा शेवटचा दिवस, आता माझ्यात त्राण राहिलेले नाही. आज जर का याचा शेवट झाला नाही, आज जर का याचा शेवट झाला नाही तर मी माझं निघून जाईल. तुम्ही तुमची प्रतिज्ञा, तुमचा राजसूय यज्ञ ते तुम्ही तुमचं बघून घ्या, कारण आपल्यात त्राण नाही राहिले बाबा आता. भगवंतानी पाहिलं, ठीक आहे. आणि रोज काय व्हायचं, या जरासंधाला फाडल्या जायचं. हे जरासंधाचे दोन्ही फाडलेले भाग जोडल्या जायचे. असं करता 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 27 दिवस झाले. आणि 27व्या दिवशी भगवंतानी त्याला फक्त खूण करून सांगितली की हे फाडल्यानंतर तू काय कर, विरुद्ध दिशेला टाक. आतापर्यंत तू फाडून सरळ टाकून देत होता, ते जोडल्या जात होतं, आता तू त्याला विरुद्ध दिशेला टाकून दे. आणि भगवंतानी खूण करून दाखवल्याप्रमाणे या भीमाने त्याचे 2 भाग केले, मात्र फाडून, आणि विरुद्ध दिशेला फेकले. तेव्हा हा जरासंध मेला. गोपाल कृष्ण भगवान की. याला मारल्या गेलं तेव्हा का, आतापर्यंत हा फाडला तरी पुन्हा जोडल्या जायचा, फाडला तरी पुन्हा जोडल्या जायचा. कशामुळे? हरिविजयामध्ये आपण वाचलं असेल की याचे वडील, यांना 2 बायका होत्या. अपत्य होत नव्हतं. एका महात्म्यांनी त्यांना एक फळ दिलं होतं की तुम्ही फळ आपल्या पत्नीला द्या, तिला पुत्र प्राप्ती होईल. आणि ते फळ, आता बायका 2 म्हणल्यावरती त्यांनी ते फळ अर्ध अर्ध कापलं, एकीला अर्ध दिलं, दुसरीला अर्ध दिलं. आणि जेव्हा या दोघींना गर्भधारणा झाली आणि त्या प्रसूती झाल्या, त्यावेळेला हिला अर्ध तिला अर्धा असा मयत 2 शरीराचे भाग झालेला पुत्र जन्माला आला. ते पाहिलं याच्या वडिलांनी, फार वाईट वाटलं. ते अर्भक घेतलं, आता मेलेलंच होतं, अर्ध्या अर्ध्या तुकड्याचं काय करणार, उचललं कचरा कोंडीवर नेऊन टाकून दिलं. कचरा कोंडीवरती ते अर्भक टाकून दिल्यानंतर त्यावेळेला त्या दिवशी रात्री जरा नावाची यक्षिण फिरत होती. तिने ह्याला पाहिलं, तिला दया आली, तिने हे दोन्ही सांधे जोडले आणि याला जिवंत केलं. जरा नावाच्या यक्षिणीने या सांध्यांना जोडलं म्हणून या मुलाचं नाव जरासंध असं पडलं. आणि याला तिने आशीर्वाद दिला की याच्यानंतर भविष्यात तुला कोणी फाडलं जरी तरी तू मरणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की. त्यावेळेला भगवंतानी त्याचा वध केला, त्याला जिंकून भगवान आले. राजसूय यज्ञाची तयारी सुरू झाली. मंगल वाद्य वाजायला लागले आणि सगळ्यांच्या मुखामध्ये श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. 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 हे नाथ नारायण वासुदेव.
कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. बोला बोला. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की. सगळ्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नाव. यज्ञानाम जपयज्ञोस्मी. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलंय यज्ञ करायचा आहे. कलियुगामध्ये सगळ्यात मोठा यज्ञ देवाच्या नावाचा. यज्ञानाम जपयज्ञोस्मी. देवांनी सांगितलं, जेव्हा विभूती योग सांगितला, कुठे मी आहे, कुठे मी आहे, कुठे मी आहे, कुठे मी आहे, अनेक विभूती सांगितल्या. त्या विभूतीमध्ये भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलंय यज्ञानाम, यज्ञांमध्ये श्रेष्ठ यज्ञ जप यज्ञोस्मी. माझ्या नामाचं स्मरण, माझ्या नावाचा जप. म्हणून वेळ मिळेल तेव्हा वेळ वाया घालू नका. होता होईल तेवढा जप करण्याचा प्रयत्न करा. एक माळ कमी करा पण नीट करा. जप करा म्हटल्यावर काही काही लोक इतक्या माळी करतात, इतक्या माळी करतात. ते काही ठिकाणी नोंद बघा तुम्ही. आम्ही मागे त्या ह्याला गेलो होतो, बावरी घाटावरती कथा होती आमची. तिथे त्यांनी उपक्रम केला होता की जास्तीत जास्त माळी जप करायचा. जास्तीत जास्त माळी जप करायचा याचा अर्थ काय? कमीत कमी बडबड करायची, जास्त जप करायचा हा त्याचा अर्थ. जास्तीत जास्त जप करायचा म्हणल्यावर कोणी 100 माळी, कोणी 120 माळी, कोणी 140 माळी, कोणी 150 माळी, कोणी 180 माळी, कोणी 260 माळी एका दिवसात वाढायला लागलं. बरं आता मला सांगा, एखाद्याने समोरून येऊन सांगितलं मला, महाराज आमचा 260 माळी जप झाला. मी म्हणत चांगलं आहे बाबा, आता तुम्हाला नमस्कार. कारण 260 माळी नुसते मनी इकडून इकडे जरी सरकवायचे ठरवले 260 माळीतले, म्हणायचं सोडा. सोपं नाही ते. हा बरं काय असतं, जसं जसं वय होईल तसं तसं हे सगळं ताठून जातं. लहान मुलाचं, बाळाचं जितकं अंग लवचिक असतं तसं मोठ्या माणसाचं म्हातारे ते हळूहळू ते कडक होतं. हे बोट फिरले तर पाहिजे पटपट. 4-4, 5-5 मणी एकदम धनाधन मागे, धनाधन मागे, धनाधन मागे. श्रीराम जयराम जय जयराम हा एक मंत्र आहे. श्रीराम जयराम जय जयराम. आता हे केस मला तुम्ही बघा, आता तुम्ही मला सांगा, श्रीराम जयराम जय जयराम किती मणी गेले पुढे? हे तुम्हाला बोटाने तरी 3 दिसले, त्याच्यामध्ये 1-1, 2-2 मणी खेटून खेटून जर गेले तर 5-5, 6-6 मणी धनाधन धनाधन मागे. श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम, श्रीराम जयराम जय जयराम.
आणि मग अशा लोकांच्या एकेका तासात 5-5 हजार आणि 7-7 हजार जप, हे मान्य नाही. निषेध सांगितलाय. माळ कशी घ्यावी, कशी ओढावी, कसा जप करावा, ह्याला नियम आहेत. कमी घ्या, कमी करा. आपल्याला काही कुठे काही मेडल मिळवायचं नाहीये. आणि जो मेडल देणार आहे ना, तो संख्या पाहतच नाही, संख्या नाही पाहत, तो त्याच्या मागची श्रद्धा पाहतो, प्रेम पाहतो, भाव पाहतो. आदरणीय गंधे महाराज म्हणायचे, बुडणारा माणूस मोजून आवाज देत नाही. एखादा बुडायला लागला, तो असं म्हणतो का 10 वेळा आवाज देईल, कोणी वाचवायला आलं तर ठीक आहे, नाही तर बुडतो. तो देत राहतो, आवाज देत राहतो, देत राहतो. कुठपर्यंत? जोपर्यंत कोणी वाचवायला येत नाही तोपर्यंत तो आवाज देतो. आणि दुसरी गोष्ट, महाराज म्हणले, तो आवाज देताना असं म्हणतो का, वाचवा वाचवा वाचवा. काय आज सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं, म्हणलं चहाच घेतला होता आणि बुडायला लागलो, आता वाचवा वाचवा पण मोठ्याने म्हणता येईन, असं म्हणतो का? तो बेंबीच्या देठापासून आरडतो, वाचवा वाचवा. पोटात काही नसलं तरी ओरडतो. महाराज म्हणले, देवाला तसा बेंबीच्या देठापासून आवाज देता आला पाहिजे. याला आध्यात्मिक भाषेमध्ये शब्द आहे. वाणीचे 4 प्रकार आहेत. आपण जे साधं बोलतो हे आहे वैखरी, आणि बेंबीपर्यंत ही जीभ आहे तिचा संबंध, त्याला म्हणतात परावाणी. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. परावाणीतून बेंबीच्या देठापासून त्याला आवाज देता आला पाहिजे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी, जप. त्याच्यामुळे, आणि हे पांडवांना माहिती होतं, पांडवांच्या मुखामध्ये अखंड भगवंताचं नाम होतं. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण, अखंड नाम घ्यायचे पांडव. आपण अर्जुनाबद्दल ऐकलं असेल की अर्जुन झोपला तरी त्याचा हात कानाला लावला तर त्याच्या नाड्यांमधनं आवाज यायचा, कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण कृष्ण. नाड्यांवर, आपल्या तोंडातून पटकन निघत नाही. महाराज आपले म्हणतात, म्हणा म्हणा, म्हणलं की आपलं श्रीकृष्ण म्हणायचं, गोविंद शेजारचा म्हणतो, हरे मुरारी त्याचा शेजारचा म्हणतो, हे नाथ नारायण त्याच्या मागचा म्हणतो. असं करत करत कसं तरी एकदाच श्रीकृष्ण गोविंद पूर्ण होतं. असं नाही, हे खरं सांगतोय मी. हे मी माझ्या म्हणून भागवतातलं नाही सांगत, किंवा माझ्या कीर्तनातलं म्हणून नाही सांगत. कोणाच्याही कीर्तनात जाल, कोणाच्याही भागवतात जाल, कोणाच्याही कथेमध्ये जाल, तर तिथे नाही बाकी काही उमजलं, नाही काही समजलं, तरी निदान देवाचं नाव तरी मनापासून घ्या. बाकी काही नाही जमलं तरी निदान श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. किती फरक पडला बघा. आधीच्याच याच्या नावामध्ये हे रेकॉर्डिंग करून ठेवलं, बरं केलं तुम्ही. आधी आपलं गळाल्यासारखं, पण आता बोलल्यामुळे सगळ्यांचे आवाज तरतरीत झाले, तेवढ्यात का होईना एवढा तरी निदान फरक जाणवला. असाच फरक कायम राहू द्या, कायम राहू द्या. हे नाथ नारायण वासुदेव. वा. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे
नाथ नारायण वासुदेव. हो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की. पांडव देवाचं नाव घेत होते. एकीकडे यज्ञ सुरू होता. यज्ञ सुरू असताना सुद्धा एक घटना घडली. ती म्हणजे अशी की संध्याकाळची वेळ होती. आजचं सत्र संपलं. भगवंतानी भीमाला आवाज दिला, भीमा इकडे. भीमाला म्हणलं अमुक अमुक डोंगरावरती एक ऋषी आहेत, त्या ऋषींना आपल्या यज्ञाला बोलवायचं राहिले, त्यांना बोलावून आण बरं. भीम गेला. भीमानी त्या ऋषींना आवाज दिला. ऋषी पर्णकुटीच्या बाहेर आले, पण त्या ऋषींच्या चेहऱ्यावरती कपडा टाकलेला होता. त्यांनी पाहिलं त्यांचं शरीर लख 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 अंगकांती चमकत होती. त्यांनी तोंडावरती कपडा टाकलेला होता. भीमाने विचारलं, का महाराज असं का? तोंडावरचा कपडा काढा. त्यांनी पाहिलं, नको भीमा. त्यांनी पाहिलं, काढा. काढला त्यांनी कपडा. त्यांचा चेहरा, त्यांचं मुख, त्यांचं आनंद हे सुकराचं झालेलं होतं, डुकराचं झालेलं होतं. त्यांनी पाहिलं, भीमानी, महाराज महाराज अहो तुमचं तोंड, तुमचं शरीर तर सोन्यासारखं लख 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 करतंय, असं का झालं? त्यांनी सांगितलं, काय सांगू भीमा, माझ्याकडे मी मोठं मोठं अन्नदान, अन्नछत्र, अन्नसत्र चालवले. म्हणलं मग? म्हणलं त्याच्या पुण्याईने माझा देह सुवर्णाचा झाला. म्हणलं मग तोंडाचं असं का? ते म्हणले, पण मी जेव्हाही दान द्यायचो, जेव्हाही हे करायचो, तेव्हा तोंडाने अपशब्द बोलायचो, कायम वाईट बोलायचो, त्याच्यामुळे ही अवस्था झाली. भीमाच्या लक्षात आलं आहे कशासाठी होतं. या ऋषींना तर यज्ञात बोलवायचं नव्हतं, पण खटकन भीमाला आठवलं काय झालं. पंगत बसली, राजसूय यज्ञात आलेल्या ऋषीमुनींची पंगत बसली, ब्राह्मणांची पंगत बसली की हा भीम, याच्याकडे कोठी घर होतं, हा खांद्यावर गादा घ्यायचा आणि त्या पंक्तीच्या मधून चालाय, पोटभर जेवा, उष्ट टाकू नका. जर कोणाच्या ताटात टाकलेलं दिसलं ती गदाच दाखवायचा तो. ही गदा त्याच्या डोक्यातच. लोक त्या गदेला घाबरून अर्धी पोळी कमीच खायचे. नको म्हणलं, समजा चुकून जर का पात्रात टाकलं, पडली गदा डोक्यात तर परवडायची नाही. बरं त्याच्यामुळे सगळेजण अर्धी पोळी कमी खायला लागले. बरं आता काय असतं माहिती का, यज्ञ असेल, मंत्र म्हणणं असेल, कथा असेल, कीर्तन असेल, हे तशी खरं म्हणजे हेवी काम आहेत. पोटामध्ये जठराग्नीनं भडकतो जेव्हा 3 तास माणूस बोलतो. असं म्हणलंय, असा शोध लागलेला आहे की शरीराने 8 तास काम करणं आणि 2 तास बोलणं हे सारखं एनर्जी खातं. तोंड बंद करून काम करणं सोपं. त्याच्यामुळे शास्त्राने आपल्याला गप्प बसायला सांगितलं. पण आपलं तोंड बसतं का गप्प? आपलं तोंड कितीही केलं तरी गप्प बसत नाही. बोलण्यामध्ये डबल एनर्जी, दुप्पट शक्ती लागते. बोलणं काम सोपं नाही. कीर्तन नाही, भागवत नाही, मंत्र म्हणणं सुद्धा. वैदिक जेव्हा मंत्र म्हणतात ना, वेधशाळेतले 4-4 तास, 5-5 तास जेव्हा ते मंत्र म्हणतात ना, तेव्हा पोटात आग पडती, आग. त्याच्यामुळे
आता हे मंत्र म्हणायचे, हे मंत्र म्हणायचे, त्यांच्या पोटात पडायची आग. बरं, हे असा गदा घेऊन फिरायचं, त्याच्यामुळे ते अर्ध पोळी कमीच खायचे बिचारे. त्याच्याने काय झालं, 2 दिवस 3 दिवस बरे गेले, पण 4थ्या दिवशीपासून त्यांचे आवाज निघत. पोटात काही नाही म्हणल्यावर आवाज कुठून निघतील. माझा आवाज 7 दिवसात वाढलेला वाटतोय की नाही? त्याचं कारण काय माहिती का? सगळे वेगवेगळे इंदोरचे पदार्थ कसे का होईना काकू म्हणले, नाही ना तुम्हाला हे चालत, तर हे नाही तर चालत, हे पण खा. लाडून पोहेन हे सगळं असते, पोहे आपलं कचोरीन हे ते सगळे वेगवेगळे असे जे चालणारे पदार्थ आहेत ते खाऊ घातले. मला सांगा, कोणत्याही भागवताला गेले की इंदोरची आधी आठवण यायची कामं आहेत आता. कारण आता बाकी कुठे तर काही कोणी कचोऱ्या आणि हे तर काही म्हणणार नाही खा म्हणून. पोटात पोटभर अन्न असलं की काम करणाऱ्याला काम व्यवस्थित, ऐकणाऱ्याच्या नाही बरं का. पण इथे आपण ऐकणाऱ्याचं पाहिलेलं, ऐकणारा पोटभर खाऊन आला की झोपला समजायचा तो कधी. खाण हे सांगणाऱ्याचा विषय. तीन दिवसात आवाजच निघणं. कृष्णाने पाहिले सगळे ब्राह्मण असे, आवाज कमी कमी झाला सगळ्यांचा. त्यांनी डोकावून पाहिलं तर हा गदा घेऊन फिरताना दिसला. आणि मग भगवंतांनी त्याच्यासाठी याला पाठवलं. आणि जेव्हा यांनी त्याचं तोंड पाहिलं, दुसऱ्या दिवशी भीमानी गदा गोडाऊन मध्ये ठेवून दिली. आणि भीम शांती से सावकाश खा, ताटात टाकून द्या आपण पोटभर जेवा, ताटात टाकून द्या आपण पोटभर जेवा, ताटात टाकून द्या आपण पोटभर जेवा. असं कसं तरी ते यज्ञाचे दिवस पूर्ण झाले. यज्ञ पूर्ण झाला. यज्ञाचा मुख्य भाग होता अग्रपूजेचा. कुणाला मान द्यायचा, अग्रपूजा कोणाची करायची? तेव्हा सगळ्यांच्या मताने भगवान गोपाल कृष्णाची अग्रपूजा करायचं ठरलं. त्या अग्रपूजेच्या कार्यक्रमामध्ये सगळे राजे आलेले होते, नातेवाईक सगळे बोलावलेले होते. धर्मराजाचा सख्खा मावस भाऊ शिशुपाल दंतवक्र हाही आलेला होता. आणि ज्या वेळेला भगवंताची अग्रपूजा करायची ठरली, एकमताने ठरली, अग्रपूजेला सिंहासनावरती भगवान बसले, त्यावेळेला हा शिशुपाल उभं राहून नाना प्रकारे भगवंताची निर्भत्सना करू लागला. आपल्याला कथा माहिती आहे की 1 नाही 2 नाही 3 नाही 100 त्यांनी 100 वेळा भगवंताला अपशब्द बोलला. त्याचे 100 अपराध क्षमा केल्या गेले. पण जेव्हा त्याचा 101 अपराध झाला, तेव्हा सुदर्शन चक्राने भगवंतांनी त्या शिशुपालाचं धड मस्तका वेगळं केलं आणि त्याच्यातली एक दिव्य ज्योत भगवंताच्या चरणावरती समर्पित झाली. गोपाल कृष्ण भगवान की. शुकाचार्य म्हणतात, राजा 100 अपराध याचे सहन केले का? कारण हा भगवंताच्या आत्याचा मुलगा होता. याच्या जन्माच्या वेळेला याच्या डोक्यावरती एक डोळा होता. तो अपशकून त्याच्या आत्याला सांगितलं होतं एका ज्योतिषाने की बाई, ज्या क्षणी याचा हा विद्रूप दिसणारा डोळा गळून पडल, पण ज्याच्याकडे पाहिल्यावर हा डोळा गळून पडल तो याचा शत्रू असेल, तो याला मारल. याला पाहायला सगळेजण येऊन गेले, पण याचा डोळा काही पडायला तयार नाही. एकदा भगवंताला कळालं की आपल्या आत्याच्या घरी असा असा नमुना जन्माला आलेला आहे, म्हणून भगवंत पाहायला गेले. भगवंतानी पाहिलं त्याच्या डोक्यावरचा तो डोळा गळून पडला आणि आत्यानी त्याच्या समोर पदर पसरला, कृष्णा माझ्या मुलाला मारू नको. त्यांनी पाहिलं, का बरं आता तुला असं का वाटतं मी तुझ्या मुलाला मारील? तिने सांगितली कथा. त्यांनी पाहिलं, जाऊ द्या त्या, मी तुला शब्द देतो की याचे 100 अपराध 100 चुका मी माफ करल, पण 101 झाले की याला मारावं लागेल. आणि भगवंतानी याचे 100 अपराध माफ केले, त्याला मारलं. आपल्या मावस भावाला मारलं म्हणून दंतवक्र नावाचा कृष्णाचाच दुसरा आत्तेभाऊ होता, तो भगवंतावर चालून आला. भगवंतानी त्याचाही वध केला. तिथून भगवंताची स्वारी पांडवांना समजूत घातली. मयसभा नावाची सभा पाहिली. आपल्याला माहिती असेल मयसभेबद्दल की ती मयसभा अशी होती की जिथे भिंत दिसायची तिथे दार असायचं आणि जिथे जमीन दिसायची तिथे पाणी असायचं. ही
मय सभा पाहत असताना जेव्हा चुकून दुर्योधन, आधी सगळ्यांनाच ही मय सभा पाहायला बोलवलं होतं, या दुर्योधनाला जिथे भिंत दिसली तिथून तो बाजूला सरकून दारातनं पलीकडे जायला गेला आणि त्या दाराच्या तिथे भिंत होती, तो धाडकन धडकला. धडकल्यावरती पुन्हा त्याच्या लक्षात आलं की अरे 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 चुकलं काहीतरी. मग समोर पाणी दिसलं. पाणी दिसलं म्हणून भरभर 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 त्या दुर्योधनाने धोत्र वर केलं पाण्यात भिजू नये म्हणून. पाय ठेवला तर तिथे जमीन होती. बरं चालता चालता पुढे गेला आणि त्याला एकदम जमीन दिसली म्हणून त्यांनी धोत्र दिलं सोडून, तिथं पाणी होतं आणि ते धोत्र भरभर भरभर भिजलं. आणि हे सगळं पाहिलं आणि शेजारच्या त्या मयसभेच्या बाजूला जे दालन होतं त्या दालनामधनं द्रौपदी आदी मैत्रिणी सगळ्याजणी पाहत होत्या, कोण काय काय पाहत चाललं. आणि याची ही फजिती पाहून हसणारी द्रौपदी म्हणली, अगो बाई, आंधळ्यांचे काट्टे आंधळेच असतात म्हणलं. हे वाक्य दुर्योधनाने ऐकलं मात्र. आणि मग आपल्याला माहिती आहे की तिथे घनघोर अशा महाभारताच्या युद्धाची आखणी झाली. महाभारताचं युद्ध झालं. या महाभारताच्या युद्धामध्ये कौरव मारल्या गेले, पांडव जिंकून दिल्या गेले. हे सगळं घडत असताना बलराम दादाला यात्रेला पाठवून दिलेलं होतं, कारण तसं बलराम दादाची दुर्योधनाची मैत्री होती. तेव्हा बलराम दादा यात्रेला गेलेले होते. हे युद्ध झालं. युद्ध संपल्यानंतर आपल्याला माहिती आहे की भगवान गोपाल कृष्णाने आत्याकडे बघितलं, पांडवांना राज्य मिळवून दिलं आणि भगवान गोपाल कृष्ण म्हणले, आत्या जाऊ दे, आता मला घरी जावं लागेल. ती म्हणली, थांब ना कृष्णा, हा प्रसंग फार छान आहे बरं, कृष्णा थांब ना. तेव्हा भगवंत म्हणाले, नाही. का नको, जातो ना आता, तिकडे घरी पण माझी लोक वाट पाहत आहेत. तिने पाहिलं, कृष्णा थांब ना. त्यांनी पाहिलं, कशाला आत्या, आता सगळं तर चांगलं झालं ना, पांडव जिंकले, कौरव हारले, नातू झाला तुला, राजा परीक्षितीचा जन्म झाला होता आणि तुला नातू झाला ना, छान झालं, सगळं छान व्यवस्थित आहे. सगळ्या गोष्टी व्यवस्थित असताना पंतू, परीक्षित राजा, कुंतीचा पंतू, अर्जुनाचा नातू, अभिमन्यूचा मुलगा, सगळं व्यवस्थित आहे, पांडव व्यवस्थित आहे, हे सगळं व्यवस्थित आहे, तुला पंतू झाला, सगळं छान आहे. तिने पाहिलं, कृष्णा सगळं छान आहे, मग काय झालं. म्हणलं, मग आता जातो ना घरी. तेव्हा द्रौपदी आपली ही कुंती रडायला लागली आणि रडता रडता कुंती म्हणाली, कृष्णा असं काही आहे का की आमचं सगळं असताना तू इथे थांबायचं नाही. त्यांनी पाहिलं, अगं दुःख होतं म्हणून थांबलो. मग तिने पाहिलं, आम्हाला सुख नको, आम्हाला दुःख दे, आम्हाला दुःख दिलं तर चालेल पण तू आमच्या जवळ थांब. याला म्हणतात खरी भक्ती. नाही तर सुख दिलं तर तुला जायचं तर जाय बाबा, आता आमचं काम झालं, तू जाय, असं नाही. कोणतीने पाहिलं, थांब ना कृष्ण. भगवंतानी नाही हो, नाही हो. एक दिवस थांबले पण भगवंत पुन्हा निघाले. भगवंत द्वारकेत आले. द्वारकेत आल्यानंतर एक दिवस भगवंताला भेटण्यासाठी म्हणून आपल्याला माहिती आहे की भगवंताचा लहानपणीचा एक मित्र त्याच्या बायकोच्या सांगण्यावरून, घरची अत्यंत बिकट गरिबी असताना बायकोनी दिलेले चाळणातले पोह्याचे तुकडे, अख्खे पोहे सुद्धा म्हणता येणार नाही, ते पोहे घेऊन भगवंताला भेटायला आला. आपल्याला माहिती आहे, तो म्हणला, मी रिकाम्या हाताने जाणार नाही. शेजारचे पाजारचे उसने देत नसताना या सुदाम्याच्या बायकोनी शेजारच्या आपल्या एका बाईकडनं एक काम मला काही सांग म्हणून पोहे चाळायचं काम घेऊन त्याच्या खालच्या उरलेल्या चुरीला बरोबर देऊन याला वाटी लावलं. आणि द्वारकेत आल्यानंतर कृश अवस्थेमध्ये हाडं मास्त निघून गेले, हाडं वर आलेले, अंगावर घालायला एक वस्त्र सुद्धा व्यवस्थित नाही, तेही जीर्ण आणि फाटलेलं वस्त्र घालून हातात काडी घेऊन हा ब्राह्मण पुत्र सुदामा भगवंताला भेटायला आला. आणि द्वारपालांना म्हणला की मला कृष्णाला भेटायचंय. त्यांनी विचारलं, तुम्ही कोण? त्यांनी सांगितलं, मी त्याचा लहानपणीचा मित्र. तेव्हा द्वारपाल हसायला लागले.
त्यांनी सांगितलं हा हा तुम्ही मित्र, बरं बरं बरं. त्यांनी पाहिलं डोक्यावर परिणाम झालेला दिसतो याच्या. तो 3-3दा म्हणायला लागला, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो किधर पे सुदामा गरीब आ गया, भटकते भटकते न जाने कहां से तुम्हारे महल में. तुम्हाला भेटायसाठी आला, पण द्वारपालांनी त्याला नाही जाऊ दिलं. शेवटी सुदामा रडकुंडी येऊन परत निघाला. तेव्हा आपल्याला माहितीये की रुक्मिणीने भगवंताला सांगितलं की देवा किती परीक्षा पाहता एखाद्याची, किती. तेव्हा भगवंत धावत धावत आले, भर चौकामध्ये या सुदाम्याला मिठी मारली आणि भगवंत त्याला घेऊन गेले दरबारात. तर भगवंतानी आपल्या सोन्याच्या सिंहासनावरती सुदाम्याला बसवलं. स्वतःच्या हाताने भगवंतानी त्याच्या पायातले काटे काढले. स्वतःच्या हाताने भगवंतानी सोन्याच्या गंगाळामध्ये गरम पाण्याने सुदाम्याचे पाय धुतले. आपल्या अंगावरच्या मखमली वस्त्रांनी त्याचे पाय पुसले आणि गंध त्याच्या कपाळाला लावला. का? कारण ब्राह्मण पूजा ही सगळ्यात मोठी पूजा शास्त्राने सुद्धा सांगितली. ब्राह्मण देवाधीनं जगत सर्वम. पुन्हा तेच सांगतोय, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भक्तीने भगवंताला वश केलंय त्याची पूजा म्हणजे भगवंताचीच पूजा आहे. विष्णू परमात्म्याचा अंश अवतार भगवंत विष्णू परमात्म्याचा एक एक या सुदाम्याच्या कपाळावरती गंध लावताना लिहितोय. काय? आपण आर्य ऐकली असेल मोरोपंतांची, भाळी सुदामजीच्या विधीने लिहिले भीक मागावे. विधीने लिहिलेलं होतं या सुदाम्याच्या कपाळावरती भीक मागावे. पण देवाला आता बदलता तर येणार नव्हतं. विधीने लिहिलेलं विधान बदलता येत नव्हतं. देवानी पाहिलं कमी नाही करता येणार, पुसता नाही येणार, पण वाढवता तर येईल ना. आणि म्हणून भगवंतानी भीक न मागावे न लिहिला मध्ये, आणि त्याची पूजा झाली. हार घातला, प्रसन्नतेने पूजा झाली. सारखा सारखा सुदामा बघत होता. कामून लाजवतो रे कृष्णा, एवढी सगळी तुझी प्रजा, एवढं सगळं श्रीमंती, सगळं सोन्याचं, सगळं जिकडे तिकडे सोनं सोनं, तू बाजूला उभं राहिला आणि मला या पलंगावर बसवलं, या सिंहासनावरती बसवलं. त्यांनी पाहिलं, बैस रे बैस. आणि मग आता आपल्या नवऱ्याचा लहानपणीचा मित्र आल्यावरती सगळ्याच्या सगळ्या भावजया दर्शनाला. भगवंताच्या सगळ्या बायका लग्न आता दर्शनाला, भाऊजी आले, लग्नानंतर कधीच दिसले नाही, लग्नानंतर कधीच दिसले नाही, म्हणून सगळ्याच्या सगळ्या दर्शनाला. बरं, आता भगवंत पूजा करत असताना शेजारी रुक्मिणी बसलेली होती. म्हणून या सुदाम्याला एवढं माहिती होतं की ही याची बायको आहे. तिने पायावर डोकं, लक्ष्मीनी आहे, लक्ष्मीनी सुदाम्याच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. नमस्कार करून लक्ष्मीनी पाहिलं, ओ काय भाग्यवान आहे. रुक्मिणीने नमस्कार केला, बाजूला झाली. या सुदाम्यानी आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. झालं. सत्यभामा आली, तिने नमस्कार केला. आता याला प्रश्न पडला, ही कोण आहे, आपल्याला माहिती नाही. त्यांनी कृष्णाकडे पाहिलं. कृष्णाने पाहिलं, माझी दुसरी बायको आहे. त्यांनी पाहिलं, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. ती बाजूला सरकली, जांबुवंती आली. आता त्याला प्रश्न पडला, तिसरी कोण आहे नमस्कार, म्हणजे त्याला वाटलं काही भाऊजाई असेल, काही बलराम दादाची बायको. त्यांनी पाहिलं, कृष्णाला बरं जमलं, म्हणलं आपलं एकच सांभाळता सांभाळता नाकीनं आला, हे 3 लग्न केले यांनी. त्यांनी पाहिलं, अष्टपुत्र सौभाग्यवती. ती पुढे सरकली. कालिंदी आली. अष्टपुत्र सौभाग्यवती. 10 दाखवता आल्यावर बोटावरती, पण पुढची 11वी आल्यावर काय करायचं. त्यांनी पाहिलं, कृष्णाने ही जी रांग लागली नाही नमस्काराला सगळी,
माझीच आहे, तू नको काळजी करू. आता 16,108 जणी दर्शनाला येणार म्हणल्यावर काही साधं होतं का? यांनी 500 जणी न दिला आशीर्वाद. अष्टपुत्र सौभाग्यवती तोंडाला फेस आला नुसता आशीर्वाद देऊन देऊन सुद्धा. त्यांनी आशीर्वादामध्ये काठ मारला, अष्टपुत्र काढून टाकलं. सौभाग्यवती भव, सौभाग्यवती. पुन्हा 500 गेल्या. पाणी दिलं त्याला प्यायला, तांब्या प्यायला आणून भरून ठेवला. असा कधी फेस आला तोंडाला तर पीत जा आणि सांगत जा पुढे काय झालं ते. करता 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 1000-1500 बायकांना मोठ्या मुश्किलीने आशीर्वाद दिला. शेवटी थकलेला होता चालत चालत आलेला. भव भव भव. त्या भव भव मध्ये कशा तरी पुन्हा गेल्या 100-500. शेवटी तो नुसता बसून राहिला. कृष्णाने बाकीच्यांना सांगितलं, हे बघा आता उरलेले दर्शन उद्या. त्याला आवाज दिला, सुदाम्या, हे सुदाम्या. त्यांनी पाहिलं झालं का, म्हणलं नाही आता उरलेले उद्या. त्यांनी पाहिलं, कृष्णा तुला जमलं रे बाबा सगळं, सगळ्यांनाच जमलं असं नाही काही खरं बाबा. भगवंताच्या तिथे सुदामा 7 दिवस राहिला. असं म्हणतात की त्याच्याजवळ जे पोहे होते ते पोहे एकदा भगवंताने पाहिले, मला माझ्या भाऊजाईनी वहिनीने काही दिलं नाही का म्हणून त्यांनी ते पोहे त्याच्याकडून हिसकावून घेऊन खाल्ले. खात असताना पहिली मूठ खाल्ली तेव्हा सुदाम्याला आपल्यासारखी सुदामनगरी करून दिली. दुसरी मूठ खाल्ली तेव्हा मोक्ष दिला. आणि तिसरी मूठ जेव्हा खाल्ली तेव्हा लक्ष्मीला त्याच्या घरची दासी बनवायचं ठरवलं. पण मूठ तोंडापर्यंत गेली. रुक्मिणीने हात धरला, काय करताय? आम्हाला नाही देणार का? भाऊजीने आणलेला प्रसाद तिला माहिती होतं की हे खाऊन घेतील, पण आपल्याला तिथे जावं लागेल धुणं भांडे करायला. दासी म्हणल्यावर तिथं जे पडेल ते काम करावेच लागणार होते. त्यांनी पाहिलं नाही, आम्हाला राहू द्या. लक्ष्मीने ते खाऊन घेतलं. सुदामजी भगवंताचा निरोप घेऊन मोठ्या कष्टाने आपल्या घरी निघाले. त्यांना वाटलं जाताना तरी भगवंत म्हणेल की काहीतरी घेऊन जा, पण भगवंत काही म्हणाले नाही. शेवटी उदास होऊन सुदामजी घराकडे आले. पण आले तो तिथे पुन्हा सुवर्ण नगरी लागली. चकवा झाला की काय, 3-4 चक्रा झाल्या त्यांच्या. त्यांना वाटलं असं काय आपण तिथेच फिरतोय की काय की, म्हणून त्यांनी विचारलं शेवटी की ही नगरी कोणती. तेव्हा त्याला कळालं ही सुदाम नगरी आहे. तेव्हा त्याच्या भगवंताची लीला कृपा लक्षात आली आणि त्यांनी ती सगळी सुदाम नगरी जी त्याला मालकीची दिली होती गावातल्या ब्राह्मणाला दान दिली आणि स्वतः पुन्हा झोपडीत जाऊन राहिला. का? कारण माझा भगवंत खूप जरी द्यायला तयार असला तरी हे दिलेलं ऐश्वर्य त्याचं विस्मरण करणार आहे, त्याचं स्मरण नाही ठेवणार, विस्मरण करेल. म्हणून सुदामजी परत गेले. शुकाचार्य म्हणतात, राजा असा बराच काळ गेला. एक दिवस भगवंतानी ठरवलं की आपल्याला आपला अवतार संपवायचा. आणि भगवंतानी अवतार संपवायचा म्हणून देवतांना सगळ्या सांगितलं. एक योजना आखल्या गेली. भगवंताचा अवतार संपवायचा कसा? निमित्त झालं, दुर्वास ऋषी भगवंताचा अवतार संपवणार म्हणून दर्शनाला येत होते आणि याच भगवंताचे मुलं नाटक करत होते. त्यातला सांब एका गरोदर स्त्रीचं रूप घेऊन उभा होता. नाटकाचा अंक असा चालला होता की गरोदर स्त्री, तिथे काहीतरी त्यांची चर्चा चालू होती. समोरून दुर्वास ऋषी आले आणि आलेल्या दुर्वास ऋषींना एकाने प्रश्न विचारला, महाराज महाराज तुम्ही त्रिकालज्ञ महामुनी आहात, या मुलीला काय होणार तुम्ही सांगा. त्यांनी पाहिलं, हे बघा माझ्या नादी लागू नका, मला जाऊ द्या. त्यांनी पाहिलं, असं नाही महाराज, का तुम्हाला कळत नाही वाटतं? त्यांनी पाहिलं, अरे शेवटी संतापलेल्या दुर्वासांनी शाप दिला, या गरोदर स्त्रीला मुलगाही होणार नाही, मुलगीही होणार नाही, हिला मुसळ होईल.
संतापलेले दुर्वास ऋषी निघाले आणि निघता निघता पुन्हा मागे वळून म्हणाले, हे मुसळ नुसतं होणार नाही, हे मुसळ तुमच्या यादवांचा वंशाचा नायनाट करेल, तुमचा निर्वंश करेल. दुर्वास तिथून निघून गेले. भगवंताच्या कानावर ही गोष्ट सांगितली. भगवंताने सांगितलं, हे माझीच माया आहे, मीच सांगितलंय, मला संपवायचंच आहे सगळं. आणि मग त्यावेळेला यांनी हे नेसलेले लुगडे काढले. आपल्याला माहिती आहे की शेवटच्या पातळातनं एक मुसळ पडलं. ते मुसळ या यादवांच्या मुलांनी किसनीने किसलं, त्याचा सगळा भुसा समुद्रात नेऊन फेकला, तो लोखंडी विळा फेकला. पण केलेलं कर्म कसं परत येतं, तरंगत तरंगत हा भुसा द्वारकेच्या काठावरती आला. मातीशी संयोग होऊन कुजून कुजून त्याच्यातनं काही वेली, झाडं, वृक्ष सारखे असे गवतासारखे मोठे मोठे चिपाट तयार झाले. तो लोखंडी विळा एका माशाने गिळला, तो एका कोळ्याने पकडला, त्यांनी तो विकला. तो कापल्यावर त्याच्यात लोखंडी विळा निघाला. तो विळा लोहाराला विकला. लोहाराने त्याचा बाण तयार केला आणि तो बाण जरा नावाच्या व्याधाने विकत घेतला. ही घटना एकीकडे घडली. भगवंताच्या लक्षात आलं की आता हे सगळं संपणारे. भगवान वसुदेव देवकीकडे गेले, नमस्कार केला आणि विचारलं, आपली इच्छा काय? त्यावेळेला वसुदेव देवकींनी सांगितलं की आम्हाला 6 मुलं झाले होते, ते मारले कंसाने, आम्हाला एकदा त्या 6 मुलांची भेट घडवून द्या. तेव्हा भगवंतानी त्या 6 आपल्या भावांना स्वर्गातून बोलावलं. ते 6 मुलं कोण होते? ते 6 मुलं होते. त्याच्यामध्ये पहिला होता स्मर, दुसरा होता उद्गीध, तिसरा परिश्वंग, चौथा पतंग, क्षुद्रभद्र आणि घृणी, असे 6 जण होते. या 6 जणांना बोलावलं. आईवडिलांचं भेट घडवून आणली. ते पुन्हा स्वर्गात निघून गेले. आणि त्यानंतर वसुदेवांनी भगवंताजवळ एक यज्ञ आपल्याला करायची इच्छा व्यक्त केली. त्या इच्छेवरून, भगवंताच्या इच्छेवरून आणि आपल्या वडिलांच्या इच्छेवरून, वसुदेवांनी म्हणल्यावरून आपल्या घरी भगवंतानी एक यज्ञ आयोजन केला. आणि त्या यज्ञामध्ये देवर्षी नारद आले. नारदांना नमस्कार केला आणि वसुदेवांनी नारदांना विचारलं की महाराज, आम्हाला असा काही उपदेश करा की ज्या उपदेशाने आमचं जीवन धन्य होईल. आणि त्यावेळेला वसुदेवांना नारदांनी जो उपदेश केला तो भागवतामध्ये फार सुंदर उपदेश म्हणून आलाय. हा नारद आणि वसुदेवांचा संवाद आहे. या नारद आणि वसुदेवांच्या संवादामध्ये नारदांनी सांगितलं, राजा तुला माहिती आहे का की मनुचा प्रियव्रत, प्रियव्रताचा अग्निध्र, अग्निध्रचा नाभी, नाभीचे वृषभ, वृषभदेवांचे भरत, आणि ज्या भरताला आपल्याला माहिती आहे की 100 मुलं झाले. या भरताचे 9 पुत्र भारतवर्षाचे 9 द्वीपांचे राजे झाले. 81 पुत्र कर्मकांड करणारे विद्वान झाले. आणि भरत याचे उरलेले 9 भाऊ हे पुत्र आध्यात्मिक विद्येचे 9 नारायण झाले. ते 9 नारायण होते कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन. आणि या नवनारायणांनी ज्या वेळेला विदेह राजाच्या यज्ञात प्रवेश केला होता, त्या विदेह राजाच्या यज्ञामध्ये प्रवेश केलेला असताना जसा तू मला प्रश्न विचारला की जीवनाचं अंतिम सत्य काय, तसा विदेह राजांनी या नवनारायणांना, त्याच्या यज्ञात 9 नारायण गेले, या नवनारायणांनी विचारलं की आम्हाला एखादा उपदेश सांगा. तेव्हा नवनारायणांनी त्या विदेह राजाला केलेला उपदेश देवर्षी नारदांनी वसुदेवांना सांगितला. त्या प्रत्येक नारायणाचा वेगवेगळा संवाद भागवतात आहे.
तो 11व्या स्कंदामध्ये आहे. आणि 11व्या स्कंदामध्ये हा उपदेश करत असताना लक्षात ठेवा, हे नवनारायणांनी केलेले 9 उपदेश, याच्यातल्या आपण पहिल्या नारायणांनी केलेला उपदेशातला एक श्लोक आपण ऐकणार आहोत. तो श्लोक असा आहे, कवी नारायणांनी उपदेश केला. कवी नारायण म्हणतात, राजा विदेह राजाला, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा नृत स्वभावात करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायति. गोपाल कृष्ण भगवान की. हा श्लोक भागवतात 11 स्कंदामध्ये आपल्याला या विदेह आणि नवनारायणांच्या संवादात 2ऱ्या अध्यायामध्ये 36व्या श्लोकामध्ये हे वर्णन जे तिथे सापडतं. असा नवनारायणांचा उपदेश ऐकला. तो ऐकल्यानंतर फार आनंद वाटला. यज्ञ पूर्ण झाला आणि त्यानंतर भगवान जाणार हे उद्धवाला कळालं. आणि उद्धवानी जाऊन हात जोडले आणि भगवंताला प्रार्थना केली, देवा देवा, आपण जाणार, जीवनाचं अंतिम सत्य सांगा. तेव्हा अंतिम सत्य सांगत असताना भगवंतानी जो उद्धवाला उपदेश केला, हा पूर्ण 11 स्कंद त्याच्यावर आला. भगवंतानी भक्ती सांगितली, ज्ञान सांगितलं, वैराग्य सांगितलं, तमोगुण सांगितला, रजोगुण सांगितला, सत्वगुण सांगितला, बद्ध काय, मुमुक्षु काय, साधक काय, सिद्ध काय हे सांगितलं, 4 आश्रम कोणते ते सांगितलं, साधकाच्या अवस्था सांगितल्या, सगळं योग मार्ग सांगितला, ज्ञान मार्ग सांगितला. हे सगळं सांगता सांगता हे सगळ्याची सुरुवात कुठून सांगितली तर दत्त परमात्म्यांनी अवधूतांनी केलेले 24 गुरु, या 24 गुरूंची संपूर्ण माहिती या अध्यायामध्ये सांगितली. आपल्याला हे आपण ऐकलं असेल, आपल्याला त्या गुरूंची नावं सुद्धा माहिती असतील. आणि काय या याद्या नुसत्या ऐकून ऐकून इथून उठून गेलं की नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे, असं होऊ नये म्हणून भागवत घरी आणा. एकेका कवीचा उपदेश, एकेका नारायणाचा उपदेश आणि एकेका गुरुचं महत्व, जे 24 गुरु केले, या 24 गुरूंचं काय महत्व आहे जे या ग्रंथामध्ये विदित केलंय, हे आवर्जून ऐका. आपण त्यांचे फक्त नावं ऐकू. पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध गोळा करणारा, हरिण, मासा, पिंगला म्हणजे वेश्या, टिटवी, बालक, कुमारी, बाण तयार करणारा, साप, कोळी आणि कुंभार माशी, असे 24 गुरु केले दत्तात्रेयांनी. त्या 24 गुरूंपासून काय काय शिकले ते सगळं भागवतात सांगितलंय. हे अंतिम उपदेश उद्धवाला केला आणि दारुक नावाच्या आपल्या सारथ्याला बरोबर घेतलं आणि भगवंतानी आईवडिलांना नमस्कार केला, आपल्या अष्टनायकांना भेटले आणि भगवान द्वारकेच्या बाहेर गेले. एका कदंब वृक्षाखाली जाऊन बसले. आपण कथा ऐकलेली असेल, आपल्याला माहिती असेल की तिथे भगवंताच्या पायाला बाण लागला. तो जो जराजवळ, व्याधाजवळ जो बाण होता, कारण त्यांनी जाताना दारुकाला परत पाठवलं आणि दारुकाला सांगितलं, जा द्वारकेत जाऊन सांगा की भगवान गेलेत. अष्टनायिका यांनी योगाग्नीने स्वतः भोवती अग्नी प्रगट करून त्यांनी जीवन, भगवंतांनी सांगितलं द्वारका बुडणारे. आणि हे होत असताना यादव आपापसात भांडले आणि या यादवांमध्ये लागलेलं भांडण एकमेकांना संपवलं कसं तर ते मोठमोठे जे वृक्ष होते आलेले ते एकमेकांना मारून, कारण शापच होता की यादव एकमेकांना यांनी संपवतील. आणि त्यातला लोखंडाचा जो तुकडा राहिला होता त्याचा बाण झाला आणि कृष्ण परमात्म्याला तो बाणाने स्पर्श केला आणि भगवंतानी प्राण सोडला म्हणजे कलेवर सोडलं आणि भगवान निज धामाला गेले. गोपाल कृष्ण भगवान की.
भगवान निजधामाला गेले. त्यानंतर कलियुगामध्ये होणाऱ्या घटना, या घटना सूतांनी शौनकादिकांना सांगितलं, शुकाचार्यांनी नाही. शुकाचार्यांनी भगवान गेले, राजा आता माझी पण जायची वेळ झाली आहे, मी पण निघतो असं म्हणून शुकाचार्य उठले. शुकाचार्यांना नमस्कार केला राजा परीक्षितीने आणि राजा परीक्षितीच्या समोर शुकाचार्य निघून गेले. राजा परीक्षिती योग समाधी लावून बसला. आपण अनेक कथांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकलं असेल की याचा शेवट कसा झाला, कारण तक्षक दंश करणार होता ना. तक्षक निघाला दंश करायला. त्यावेळेला मध्ये रस्त्यामध्ये एक ब्राह्मण भेटला. त्या ब्राह्मणाने बघितलं मी तुला दंश करू देणार नाही. त्यांनी पाहिलं असं कसं, माझ्यात सामर्थ्य किती आहे. त्या दोघांनी एकमेकांचं सामर्थ्य पाहताना अक्षरशः तक्षकाने एका विषाने दंश केलेलं एक झाड राख झालं आणि या ब्राह्मणाने मंत्राचं पाणी टाकून त्या झाडाला पुन्हा एकदा जिवंत केलं. तेव्हा तक्षकाने काही त्याला धनाचा मोह दाखवून बाजूला केलं आणि तक्षक एका बोर विकणाऱ्या बाईच्या टोपलीतल्या बोरात आळीच्या रूपाने गेले म्हणतात. राजाला बोर खायची इच्छा झाली आणि ते बोर त्यांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्यात तक्षक होता आणि तक्षकाने दंश, खरं म्हणजे हे निमित्त झालं. या कथेनीच विदेही अवस्था प्राप्त केलेला राजा फक्त कलेवराला काहीतरी निमित्त, जे शाप होता, दंश झाला. राजा क्षणात भस्म झाला आणि सूतांनी शौनकादिकांना सांगितलं की राजा संपला. राजा संपल्यानंतर त्याच्या मुलांनी जन्मेजयानी सर्पयज्ञ केला. त्या सर्पयज्ञामध्ये तक्षकाला मारण्यासाठी इंद्राय तक्षकाय स्वाहा इथपर्यंत जावं लागलं, कारण हा तक्षक इंद्राच्या मागे जाऊन लपला होता. पण शेवटी आस्तिक मुनींनी प्रार्थना केली, राजा हे करून उपयोग नाही, कारण जे होणार आहे ते होणार आहे, जे घडलंय ते घडलंय, जे घडणार आहे ते घडणार आहे, तुम्ही असं करून चालणार नाही. ते सर्पयज्ञ थांबला. कलियुगाची सुरुवात झाली. राजा परीक्षितीने कसं कलीला इथे जागा दिली ही कथा झाली. ही कथा झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे की पुढे कलियुगातल्या राजांचं वर्णन, कलियुगामध्या कशा कशा प्रकारच्या लोकांच्या प्रवृत्ती होतील, कसे कसे लोकांचे विचार होतील, या सगळ्यांचं वर्णन झालं. आणि सूतांनी सांगितलं, जेव्हा भगवान गोपाल कृष्ण निजधामाला गेले त्याच्यानंतर 30 वर्षांनी राजा परीक्षितीने ही कथा ऐकली आणि त्याच्यानंतर 200 वर्षांनी तुंगभद्रा नदीच्या काठावरती आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता. या ब्राह्मणाला अपत्य होत नव्हतं म्हणून हा जीव द्यायला निघाला आणि जीव द्यायला निघालेल्या ब्राह्मणाला एका महात्म्याने फळ दिलं आणि ते फळ देऊन त्याला सांगितलं की आत्महत्या करणं म्हणजे जीवनाचा शेवट नाही, तुला आणखीन वाईट जन्म मिळाले असते. आणि ब्राह्मणा, तुला काय वाटतं, तू हा जन्म तुझा संपवल्यावरती तुला पुन्हा अपत्य, इथून पुढे 7 जन्म तुझ्या नशिबात पुत्र नाही, तुला 7 जन्म संतती नाही, जीव देऊन काय होईल. त्यांनी पाहिलं, जीव देऊ नको तर काय करू, मला तर संतती नाही, पण माझ्या दारासमोर गाय बांधली तिला कधी वासरू झालं नाही, माझ्या दारासमोर लावलेल्या झाडाला कधी फळ आलं नाही, जीव देऊ नाही तर काय. यांनी पाहिलं, हे फळ घे, तुझ्या बायकोला दे, तुला मुलगा होईल. त्यांनी घरी आणलं, धुंधुली नावाच्या त्याच्या बायकोला ते फळ दिलं. पण संगती संग दोषा, या धुंदुलीच्या मैत्रिणी होत्या, हिने पाहिलं, बाई असं असं फळ आणलंय, तिने पाहिलं चांगलंय, मग हे आता गरोदर मी होईल, पण मग गरोदर झाल्यावर काय होतं. आता त्या मैत्रिणींनी सांगितले तिला आतापासून इथपर्यंत सगळं. तिने पाहिलं, अगं बाई आपल्याकडून एवढ्या वेदना नाही बाई सहन होणार. म्हणलं मग तिच्या बहिणीने तिला आयडिया, आता कसं असतं कोणाला कोण काय आयडिया देईल काही सांगता येत नाही, हे आयडिया देणाऱ्यांचं कौतुक करावं वाटतं. तिने पाहिलं, एक काम कर, तू काय कर, हे फळ दे फेकून, मी सध्या मलाही गर्भधारणा झाली, मी गर्भारशी आहे, मला अपत्य झालं की मी तुला आणून देते, तू सांग तुझंच आहे. तिने तसंच केलं, ते फळ खाऊ घातलं गाईला, इनी सांगितल्याप्रमाणे केलं. हे 21व्या शतकातल्या श्रोत्यांना प्रश्न पडतात, म्हणलं आत्मदेवानी कसं काय एक्सेप्ट केलं.
त्याला नाही कळालं का की आपली बायको गर्भारशी नाही म्हणून? ती पोटाला पातळ बांधायची, पोटाला एक 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 पातळ ठेवून तिने पोट आपलं दाखवलं. हे असं कसं काय शक्य आहे? हे शक्य का नाही? आपल्या शास्त्रांनी गर्भधारणा झालेल्या स्त्रीला पतीने स्पर्श सुद्धा करायचं नाही असं सांगितलेलं आहे. ते का 21वा शतक होतं का? 7वा महिना, डोहाळ जेवण, की आई म्हणती अहो बाळ तुम्हाला आवाज देतं की बाप तिथे कान लावतो. काय म्हणतो बाळा? ती म्हणती बाबा म्हणतो. आता हे सगळं तिथे म्हणतो का? त्याचा जीव चालला तिथे, त्याला उलट केलेलं आहे. तो बाबाही म्हणत नाही, आई म्हणत नाही. पण हे नाटक, हे जे आजकाल जे चालू आहे ना, हे जे सगळे चालले, हे सगळं थिल्लरपणा चालू आहे, थिल्लरपणा. स्पर्श सुद्धा नाही. त्या गर्भधारणा झालेल्या स्त्रीला स्पर्श सुद्धा पतीने करायचा नाही, वाईट भावनेनी तर नाहीच नाही. आणि हे असं कान लावा, बाळ आवाज देतं का, ते आई म्हणतं का, बाबा म्हणतं, काय म्हणतं, हे पुन्हा फोटो, त्याच्यात फोटो शूटिंग आहे त्याच्यात आता पुन्हा. म्हणजे त्याचे सुद्धा फोटोशूट व्हायला लागले. हे प्रदर्शनाचा विषयच नाही हो. हा प्रदर्शनाचा विषय. अहो पूर्वीच्या बायका म्हणायच्या 2-2 मुलं झाली तरी आम्ही नवऱ्याशी बोलायचो नाही. किती नवल वाटतं आजकालच्या पोरांना. कसं काय शक्य आहे? तुम्ही विचारा, एक 90-100 वर्षापूर्वीच्या आता जर कोणी आजी असेल तर त्या म्हणायच्या आम्ही 2 लेकरं झाली तरी नवऱ्याशी बोललो नाही. आणि हे आज काय होत आहे? आज समाजामध्ये हे काय चाललंय? आणि समाजामध्ये हे जे चाललंय ना, ते कुठेतरी लयाला नेणार आहे. असो, पण या आत्मदेवाला या धुंदुलींनी फसवलं. एक दिवस आत्मदेव बाहेर गेलेले होते, बाहेर गावी गेलेले होते. 9 महिने पूर्ण झाले. इनी इच्या बहिणीकडून जन्म दिलेला मुलगा आणला. नेमकी ती त्या दिवशी प्रसूती झाली, अशी संध्याकाळची वेळ. मुलगा झाला म्हणून इनी आपल्याकडे तो मुलगा आणला. योग असा की त्याच दिवशी फेकलेलं फळ खाऊन दारातल्या गाईला सुद्धा मुलगा झाला. मुलगाच झाला, फक्त त्याचे कान गाईसारखे होते. आत्मदेवांनी या दोघांचं बारसं जेव्हा केलं तेव्हा त्याचं नाव गोकर्ण ठेवलं आणि या मुलाचं नाव धुंदुकारी ठेवलं. पण दुर्दैव, आत्मदेवांना पुत्र सुख नव्हतं. काही काळातच या दोन्ही मुलांचे लक्षण दिसायला लागले असे की धुंदुली हा वाम मार्गाला लागला, व्यसनी झाला, दुराचारी झाला. आणि गोकर्ण मात्र वेदशास्त्र संपन्न पंडित झाला. खूप वाईट वाटायचं. आत्मदेव रडायचे. शेवटी एक दिवस याच गोकर्णाने आत्मदेवांना समजावून सांगितलं, बाबा या संसारात अडकण्यात अर्थ नाही, तुम्ही तुमचं आत्मकल्याण करून घ्या. आणि हे पटलं म्हणून एका रात्री कुणालाही न सांगता आत्मदेव घर सोडून निघून गेले. धुंदुकारीच्या अनाचाराला वैतागून त्याच्या आईनी धुंदुलीनी दारासमोर आड होता त्या आडात उडी मारून जीव दिला. आई गेले, बाबा गेले. गोकर्ण होता तोही तीर्थयात्रेला निघून गेला. आणि हा दुराचारी धुंदुकारी इतका दुराचार झाला की यांनी गावातल्या वेश्यांकडे जाणं सोडून त्या वेश्यांनाच घरी घेऊन आला. या वेश्या त्याच्या घरात राहायला लागल्या. आणि पाहता पाहता त्या पवित्र आश्रमाचं एका वेश्यालयात रूपांतर झालं. कालांतराने या वेश्यांनी सुद्धा पाहिलं, हा रोज चोऱ्या करतो, इकडे तिकडे लोकांना फसवतो, त्यांचं लुटून आणलेलं धन आपल्याला देतो. जर चुकून आपण याच्या बरोबर का या चुकीमध्ये सापडलो तर आपल्याला शिक्षा होईल. म्हणून या वेश्यांनी एक दिवस रात्री या धुंदुकारीला खूप मद्य पाजलं आणि मध्यरात्री गळा दाबून याचा जीव घेतला. याला मारलेलं कोणाला कळू नये म्हणून त्यांनी त्याचे तुकडे केले आणि घरातच खड्ड खंदून त्या घरातच ते तुकडे पुरले. सगळं व्यवस्थित केलं. थोडे दिवस राहिल्या आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की हा धन आणण्यासाठी म्हणून परदेशात गेला आहे.
म्हणून आता आम्हाला इथे राहायचं नाही. हळूहळू त्या सगळ्या तिथून निघून गेल्या आणि पाहता पाहता त्या आश्रमाचा भूत बंगला झाला. आपल्या गुरूंचं घर पाहण्यासाठी म्हणून गोकर्णाची स्वारी एकदा पुन्हा त्या आश्रमात आली. पण तो आश्रम सगळीकडे जाळे जळमट लागले, पाला पाचोळा पडला, सगळीकडे वातावरण भयावह झालेलं. तरी रात्रभर तिथे राहायचा निर्णय घेतला आणि मध्यरात्री मारलेला हा धुंदुकारी पिशाच्च झाला होता आणि तो पिशाच्च होऊन तिथे लटकत होता. त्यांनी रात्रभर मोठमोठ्याने किंचाळ्या ठोकल्या. त्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये गोकर्णाने त्याला विचारलं, तू कोण आहेस? तेव्हा त्यांनी सांगितलं, मी धुंदुकारी. सगळी परिस्थिती सांगितली आणि मग माझा उद्धार कर म्हणून प्रार्थना केली. या गोकर्णाने गया आदी सगळ्या तीर्थांवर याच्या नावाने श्राद्ध केलं आणि परत आला. परत आल्यावरती पाहिलं तरी पण धुंदुकारीचा उद्धार झालेला नव्हता. या गोकर्णाने विचारलं, बाबा रे, मी इतकं पुण्य केलं पण तुझा उद्धार झाला नाही. आता तुझ्यासाठी काय करावं जेणेकरून तुझा उद्धार होईल हे काही कळत नाही. पण हा गोकर्ण सूर्यनारायणाचा उपासक होता. त्यांनी 7 दिवस सूर्यनारायणाचं अनुष्ठान केलं, सूर्यनारायणाशी अनुसंधान साधलं आणि सूर्यनारायणाने आज्ञा केली, गोकर्णा, धुंदुकारीचा उद्धार करण्यासाठी तू भागवत कथा कर. म्हणून गोकर्णाने तो आश्रम स्वच्छ केला, सडा रांगोळी झाली, शेणाचे सडे झाले, सारवण झाले, आंब्याचे तोरण लावल्या गेले, मंगलमय वातावरण निर्माण केलं, व्यासपीठ मांडलं, गावातल्या लोकांना आमंत्रण दिलं आणि या धुंदुकारीसाठी 7 दिवसाची भागवत कथा सूर्यनारायणाच्या आज्ञेवरून गोकर्ण महाराजांनी केली. गोकर्ण महाराजांनी कथा सुरू करण्यापूर्वी या धुंदुकारीने हात जोडले. म्हणलं, मला आश्रय तर द्यावा लागेल ना, मी तर पिशाच्चे क्षणभर पण एका ठिकाणी नाही राहू शकत. एक बांबूचा वेळू आणला गेला, त्याच्यामध्ये या धुंदुकारीने प्रवेश केला. एक दिवस संध्याकाळ झाली, कथा संपली की फट आवाज यायचा, ते फुटायचं, फट आवाज यायचा. असं करत करत 7 कांड फुटले. साक्षात विष्णू परमात्म्याच्या दूताचं विमान घ्यायला आलं या गोकर्णाच्या भावाला, गोकर्णाच्या तपश्चर्येने धुंदुकारीला घ्यायला. तेव्हा गोकर्णाने विष्णुदूतांना अडवून विचारलं, त्याला घेऊन चालले ना, आमचं काय, आम्ही पण भागवत केलं ना. या गावातल्या लोकांनी ऐकलं, त्यांनी सांगितलं, पण तुमचा संकल्प कोणासाठी होता? त्याचा उद्धार होईल. त्यानंतर म्हणलं, या गावातल्या लोकांनी, आता ह्याच्यात असं वर्णन आहे बरं का, तुम्हाला असं वाटू देऊ नका, याच्यात असं सांगितलंय त्या विष्णुदूतांनी. म्हणलं, ऐकणारे कुठे जागेवर होते? कोणी इकडे, कोणी तिकडे, कोणी तिकडे. ते म्हणले, पुन्हा एकदा कथा करा. आधी आषाढ महिन्यात झाली, नंतर श्रावण महिन्यात स्वतः गोकर्ण महाराजांनी स्वतःच्या आणि गावातल्या लोकांच्या कल्याणासाठी ही कथा केली. आणि या कथेच्या माध्यमातून गोकर्ण महाराजांचा आणि गावातल्या लोकांचा उद्धार झाला. सूतांनी शौनकादिकांना सांगितलं, मुनींनो, अशा प्रकारे या भागवताचा कितीही महिमा वर्णन केला तरी कमीच आहे. फक्त सदा सेव्या, सदा सेव्या, कायम सेवन करावं अशी ही भागवत कथा माझ्या अल्पमतीने, अल्पबुद्धीने, अल्प अभ्यासाने आपल्या सगळ्या श्रोत्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. न्यूनते पुरते अधिकते सरते. समर्थ रामदास स्वामींच्या सद्गुरू श्री दीनानाथजी गंधे महाराज यांच्या स्मरणार्थ म्हणून 13 भागवत कथा करायचा आपण जो संकल्प केला, त्यातली ही 7वी कथा आज या ठिकाणी पूर्णत्वाला जातीये. ही कथा आपण श्रवण केलेली आणि कथन केलेली भक्ती सद्गुरूंच्या चरणी समर्पण करू. अखंड आम्हाला तुमच्या सेवेची बुद्धी प्रदान करा एवढी प्रार्थना करू. हे करत असताना भागवतातला शेवटचा श्लोक आपण सगळे मिळून म्हणू आणि आपल्या कथेची समाप्ती करू. सगळेजण हात जोडा, ताठ बसा. माझ्या पाठीमागे म्हणायचंय, मी जे म्हणेल
एक एक ओळीचा तुकडा तुम्ही पण म्हणायचा आणि आपण या कथेला आपला अल्प विराम देण्याचा प्रयत्न करायचा. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन स्तन्नमामि हरिं परम. गोपाल कृष्ण भगवान की, भागवत महापुराण की, श्री शुकदेव भगवान की, सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की, गोपाल कृष्ण भगवान की, सद्गुरु श्री दीनानाथ जी महाराज की. जय जय रघुवीर समर्थ. क्षणभर पुन्हा एकदा आपल्याला